नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. RRBची जी आहे एक्झाम आलेली आहे. तर तारीख सगळ्यांना माहितीच असेल 10 ते 12 मार्च. ठीक आहे. या 2-3 दिवसामध्ये ही RRBची जी आहे नर्सिंग सुपरिटेंडंट म्हणजेच पॅरामेडिकल जे आहे तर त्याची भरती होणार आहे, पेपर होणार आहे. तर ठीक आहे. ऑलरेडी मी त्याचं जे डेट आहे तो सर्क्युलर सगळीकडे टाकलेला आहे. इंस्टाग्राम असेल, त्यानंतर मग टेलिग्राम असेल आणि आपले जे काही ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे ते त्यावर टाकलेलं आहे. जर कोणाला पाहायचं असेल तर ते ग्रुपवर आहे, त्या ठिकाणी पाहू शकता. बऱ्याच मित्रांचे कमेंट येत होते की सर सिलेबस मला RRBचा माहिती नाही आहे, तर सिलेबसविषयी थोडीशी माहिती देता का? तर पहा, सिलेबसविषयी हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. कारण पहा, नर्सिंगमध्ये एक चांगली जॉब जर तुम्ही शोधत असाल तर RRB खूप सुंदर जॉब आहे. यामध्ये पहा, एक तुम्हाला सेंट्रलचे सर्व जे आहे तर यामध्ये फायदे भेटतात. सॅलरी जवळपास 1 लाखाजवळपास या ठिकाणी जाते. त्यानंतर मग रेल्वेचे पण या ठिकाणी तुम्हाला लाभ भेटतात आणि त्या ठिकाणी जर तुमचं मेट्रो सिटी नसेल पोस्टिंग तर त्या ठिकाणी तुम्हाला कामाचं पण लोड जास्त नसणार आहे. काही मेट्रो सिटी सोडले तर बाकीच्या ठिकाणी तेवढं लोड नसतं, पण मेट्रो सिटीमध्ये थोडंफार जास्त मेट्रोमध्ये लोड असतं. ठीक आहे. तर पहा, खूप चांगली जॉब आहे. जर तुम्ही अभ्यास करत असाल, स्टडी चालू असेल तर चांगली गोष्ट आहे. RRB वन ऑफ द बेस्ट जॉब फॉर अ नर्सिंग पोस्ट. ठीक आहे. तर पहा, यामध्ये सर्व आपण माहिती क्लिअर करणार आहे. सिलेबसमध्ये तुम्हाला जॉबमध्ये या अभ्यास काय करायचा आहे तर पहा, जानेवारीचा महिना चालू आहे. जवळपास आज 20, 19, 20 तारीख आहे. ठीक आहे. फेब्रुवारी आणि मार्च. ठीक आहे. फेब्रुवारीचा पूर्ण 1 महिना तुमच्याकडे शिल्लक आहे. त्यानंतर मार्चचे 10 दिवस पकडा आणि हे 10 दिवस म्हणजे तुमच्याकडे 50 दिवस जे आहेत, जवळपास 33 आणि हे 20 दिवस, 50 दिवसामध्ये तुम्हाला RRBचा जर अभ्यास करायचा असेल तर चांगला हा व्हिडिओ संपूर्ण पहा. जवळपास तुम्हाला सर्व माहिती यामध्ये तुम्हाला कव्हर करेन. सिलेबस काय वाचायचं आहे. ठीक आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. चॅनलला फर्स्ट टाईम आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व आपण नर्सिंग संबंधित जी काही भरती असेल ते आपण अपडेट करत असतो. त्यानंतर सिलेबस, क्वेश्चन पेपर, सर्व काही माहिती आपण जे आहे नर्सिंगचे, प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट असेल, सर्व अपडेट करत असतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, सर्वात अगोदर या ठिकाणी पहा, तुमचे बेसिक जे आहे तर बेसिक सब्जेक्ट या ठिकाणी दिलेले आहेत हे सिलेबसमध्ये. ठीक आहे. तर पहा, बेसिकमध्ये पहा, तुम्हाला यामध्ये एक महत्त्वाचं आहे, वेटेज कोणाला किती द्यायचं हे पण तुम्हाला महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तुम्हाला सिलेबसमध्ये त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे की तुम्हाला काय वाचायचं आहे. ठीक आहे. पण तुम्हाला एक लक्षात येणं गरजेचं आहे की कोणत्या विषयाला किती वेटेज देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी सुरुवातीला नर्सिंग दिलेलं आहे. नर्सिंगमध्ये पहा, हे अशा प्रकारे पूर्ण हे त्यांचा सिलेबस आहे. तर आपण हे स्टेप बाय स्टेप कवर करून घेऊ. सुरुवातीला पहा, नर्सिंग दिलेलं आहे. नर्सिंगमध्ये जे आहे ॲनाटॉमी पहा, हे जे आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कधी पण लक्षात असू द्या, मोस्टली ॲनाटॉमीवर, फिजिओलॉजीवर कमी क्वेश्चन असतात, तर डिसिजेसवर जास्त क्वेश्चन असतात. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. डिसिजेस असतील, डिसऑर्डर असतील, यावर जास्त क्वेश्चन असतात, ना की आपलं जे ॲनाटॉमी असेल किंवा फिजिओलॉजी असेल यावर पण क्वेश्चन असतात. फॉर एक्झाम्पल लॉंगेस्ट बोन असेल, ठीक आहे, किंवा मग लॉंगेस्ट नर्व असेल वगैरे जे काय असेल तर यावर पण असतात, पण या ठिकाणी कमी असतात. तर तुम्हाला ॲनाटॉमी जे आहे पूर्ण ॲनाटॉमी कव्हर करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर फिजिओलॉजी आहे. त्यानंतर न्यूट्रिशनमध्ये जे मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत तर मायक्रो न्यूट्रियंट्स तुम्हाला पूर्ण वाचावे लागतील आणि मॅक्रो न्यूट्रियंट्स. ठीक आहे. ज्यामध्ये सर्वच कव्हर करावं लागेल. मॅक्रोमधले जे काही कार्बोहायड्रेट वगैरे आहेत, मायक्रो मिनरल्स वगैरे, ते पण तुम्हाला या ठिकाणी कव्हर करावे लागतील. खूप महत्त्वाचे, न्यूट्रिशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पोर्शन. ठीक आहे. 1 ते 2 कंपल्सरी क्वेश्चन या ठिकाणी असतात. त्यानंतर बायोकेमिस्ट्रीकडे तेवढं लक्ष नका देऊ, फक्त एकदा जरी झालं तर चांगली गोष्ट आहे, जास्त यावर नसतात. त्यानंतर नर्सिंग फाउंडेशन खूप महत्त्वाचा सब्जेक्ट. नर्सिंग फाउंडेशन यामधले तुम्हाला बेसिक गोष्टी सर्व यामधले विचारले जातील. ठीक आहे. IV कॅन्युलाचे नंबर असतील, त्यानंतर मग तुम्हाला बेड वगैरे, ठीक आहे, कोणत्या पोझिशनला डिसीजला कोणता पोझिशन दिला पाहिजे, फाउलर पोझिशन काय वगैरे. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बेसिक या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे नर्सिंग फाउंडेशनमधलं. त्यानंतर सायकोलॉजीमध्ये जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत, कमी असतात, फक्त काही महत्त्वाचे रीड करा. ठीक आहे, इम्पॉर्टंट.
त्यानंतर आहे मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीमधलं पहा स्टरलायझेशन वगैरे ह्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सोशिओलॉजीला थोडंसं कमी लक्ष दिलं तरी चालतं. फार्माकोलॉजीकडे थोडं लक्ष द्या. त्यानंतर पॅथॉलॉजीकडे आणि जेनेटिक ह्या दोन्हीकडे कमी दिलं तर चालतं. मोस्ट इम्पॉर्टंट पोर्शन जे आहे सब्जेक्ट जर म्हटला गेला आपल्या या भरतीमधला तर पहा तर तो असणार आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग. ठीक आहे, खूप महत्त्वाचा सब्जेक्ट. हा सब्जेक्ट तुम्हाला पूर्ण रिव्हिजन करावा लागेल, ज्यामध्ये अडल्ट आणि जिरॅट्रिक्स जे आहे कंप्लीट करावं लागेल. त्यानंतर आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, चाइल्ड हेल्थ नर्सिंग पण सेकंड प्रायोरिटी, मेंटल हेल्थ नर्सिंग पण आहे त्यानंतर. आणि नेक्स्ट महत्त्वाचा म्हणजे नर्सिंग मिडवायफरी आणि ऑब्स्टेटिकल नर्सिंग खूप महत्त्वाचं आहे. ह्या दोन गोष्टीवर पहा, आत्ता जी मागी एक्झाम झाली होती, मागीच्या एक्झाममध्ये MSN म्हणजेच आपलं मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि त्यानंतर आहे ऑब्स्टेटिक अँड गायनोकॉलॉजी, या दोन पोर्शनवर खूप सारे क्वेश्चन. पूर्ण नर्सिंग पोर्शन जे प्रोफेशनल जे आपलं म्हटलं जातं त्यामध्ये सर्वात जास्त जे आहे या दोन सब्जेक्टवरच विचारण्यात आलं होतं. तर त्यासाठी या दोन गोष्टीला चांगलं लक्ष द्या. त्यानंतर आहे पहा या ठिकाणी नर्सिंग रिसर्च येणार नाही जास्त, खूप कमी एखादा क्वेश्चन असेल ते पण स्टॅटिस्टिक्सवर असणार आहे. त्यानंतर मॅनेजमेंट सर्व्हिस अँड एज्युकेशन, यामध्ये एज्युकेशनवर एखादा आला तर येईल. ठीक आहे, तर हे झालं जे खूप महत्त्वाचं नर्सिंगमध्ये. तुम्हाला माहिती आहे सर्वांना, यासाठी तुम्हाला काय रेफर करायचं आहे. जर कोणी यासाठी बुक जर कॉम्पिटेटिव्ह म्हटलं, तुमच्याकडे बेसिक बुक असतील, बेसिक बुक तुम्ही कॉलेजच्या टाईमला रीड केलं असेल तर तेव्हाचे बुक परत रीड करा. तुम्ही तेव्हाचं रीड केलेलं तुम्हाला लवकरच या ठिकाणी मदत होऊन जाईल. ठीक आहे, कारण ऑलरेडी रीड केलेलं असतंय. त्यानंतर कॉम्पिटेटिव्हसाठी बुक जर म्हणायला गेले तर पहा, 2 बुक्स आहेत मी हमेशा रेफर करत आलेलो आहे. आणि जे कोणी आहेत आतापर्यंत लागलेले आहेत, आमचे मित्र असतील, जे कोणी RRBमध्ये लागलेले असते, तर त्यांचं एकच म्हणणं आहे की सर प्रीती अग्रवाल आणि हाय टार्गेट हे दोनच बुक्स आहेत, जे तुम्ही जर बाय हार्ड हे 2 बुक कंप्लीट केले तर यापेक्षा बाहेर येणं इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल म्हणतोय मी, यापेक्षा बाहेर येणं. पण तुमचं 100% कॉन्फिडंट पाहिजे की तुम्ही हा पूर्ण बुक जे आहे ॲटलिस्ट तुम्ही हे पूर्ण बुक जे आहेत कवर करणे पाहिजे 5 वेळेस तरी. ॲटलिस्ट हाय टार्गेट 2 वेळेस आणि प्रीती अग्रवाल 3 वेळेस, हे पूर्ण तुमचं होणं कंपल्सरी आहे. सर्व MCQ सर्व क्लिअर, तुमचं कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. हे 2 बुक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर जर म्हटलं वेळ भेटलाच तर तुम्ही PRD वाचू शकता आणि मिशन परिचारिका पण वाचू शकता. हे पण चांगले बुक्स आहेत. ठीक आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर नेक्स्ट पहा, जनरल अर्थमॅटिक्समध्ये जे आहे विचारलं जातं, ज्यामध्ये दुसरं आहे टेक्निकल कवर झालं. ठीक आहे, त्यानंतर नॉन टेक्निकलमध्ये नंबर सिस्टीम, त्यानंतर जे आहे बोर्डमास, त्यानंतर डेसिमल्स, फ्रॅक्शन्स, LCM, SCF, रेशो, प्रपोर्शन कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर पर्सेंटेजवर पण 1-2 कंपल्सरी क्वेश्चन असतात. त्यानंतर टाईम वर्कमध्ये पण 1-2 असतात क्वेश्चन. टाईम डिस्टन्सवर असतात. त्यानंतर सिम्पल कंपाऊंड इंटरेस्टमध्ये प्रॉफिट लॉस जे आहे फिक्स क्वेश्चन असतो. जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री, त्यानंतर स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट, एज आणि कॅल्क्युलेशन, कॅलेंडर, क्लॉक्स, पाईप्स आणि सिस्टम, ह्या सर्व गोष्टीवर जे आहे क्वेश्चन 1-2 असतंच. त्यामध्ये महत्त्वाचं जर म्हणायला सांगायला गेलं तर नंबर सिस्टीम एक समजा, पर्सेंटेज पकडा, प्रॉफिट अँड लॉस, त्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये कॅलेंडर अँड क्लॉक्स, त्यानंतर रेशो, प्रपोर्शन, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, त्यानंतर आहे कंपाऊंड इंटरेस्ट. हे जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि स्टॅटिस्टिक हे इम्पॉर्टंट पोर्शन आहे, तर हे तुम्हाला कवर करणं गरजेचंच आहे. यावर क्वेश्चन असणार म्हणजे असणारच, नो डाऊट, यामध्ये क्वेश्चन नाही होणार, असणारच यावरचा क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट पहा या ठिकाणी जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगमध्ये पहा, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगमध्ये महत्त्वाचं कोणते पोर्शन आहेत पहा या ठिकाणी दिलेले आहेत. ॲनालॉजिकल्स, अल्फाबेटिकलवर तर राहतोच नो डाऊट, त्यामध्ये कोडिंग, डिकोडिंग, त्यानंतर मॅथमॅटिकल ऑपरेशन, त्यानंतर तुम्हाला रिलेशनशिप कवर करायचे, सिलोजिझम करायचे, जम्बलिंग करायचं, वेन डायग्राम, डाटा इंटरप्रिटेशन, सफिशियन्सी, कन्क्लुजन्स, त्यानंतर पहा डिसिजन मेकिंग, सिमिलॅरिटीज, डिफरन्स, यामध्ये पण असेलच ॲनालिटिकल रिझनिंग. ठीक आहे, इम्पॉर्टंट सर्व गोष्टी आहेत, तर तुम्हाला हे सर्व रीड करून 1-2दा घ्यावंच लागेल. जास्त मार्क नसतात यामध्ये, फक्त 10 मार्क असतात, त्यामुळं तुम्हाला जास्त घाबरायचं नाही आहे, रीड करून घ्या फक्त. ठीक आहे,
त्यानंतर आहे जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेसमध्ये पहा या ठिकाणी नॉलेज ऑफ करंट अफेअर्स. यासाठी तुम्हाला सध्या जे आहे करंट अफेअर्स सर्व माहीत असणं गरजेचं आहे. करंट अफेअरमध्ये सध्या पहा काय काय चालू आहे, कुठं इलेक्शन चालू आहे, कुठलं इलेक्शन येणार आहे. त्यानंतर मग करंट अफेअरमध्ये RBIचा सध्याचा गव्हर्नर कोण आहे, ठीक आहे. त्यानंतर मग ऑलिम्पिक्स आता सध्या कुठं आहे, तर पुढल्या 5-7 वर्षांनी कधी कुठं होणार आहे, तर भारतात कधी होणार आहे. तर त्यानंतर मग महत्त्वाचं काही शिखर वगैरे हे सर्व गोष्टी तुम्ही जनरल नॉलेजमध्ये रीड करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर RRB संबंधितले काही 1-2 क्वेश्चन जे आहेत ते पण रीड करून घ्यायचं आहे. मग या ठिकाणी पहा इंडियन पॉलिटी दिलेला आहे, जिओग्राफी, कल्चर, हिस्ट्री, इंडियन हिस्ट्री, इंडियन इकॉनॉमी, एन्व्हायरमेंटल सायन्स, त्यानंतर जनरल सायंटिफिक टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, वर्ल्ड स्पोर्ट्स, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे यावर पण बरेच काही सध्या डेव्हलप व्हायला लागले, तर त्यावर पण तुम्हाला या ठिकाणी रीड करावं लागेल. ते पण तुम्हाला पोर्शन कवर करावं लागणार आहे. खूप महत्त्वाचं आहे. सर्व या जे आहे नॉन टेक्निकलवर फक्त 10-10 मार्क असतात, त्यामुळं जास्त भर न घेता सिम्पलमध्ये तुम्हाला हे कवर करायचं आहे. जनरल सायन्स GS ज्याला म्हटलं जातं, यामध्ये तुम्हाला जे आहे फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स अप टू द 10th स्टँडर्ड CBSEचा सिलेबस कवर करा म्हणून असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जे तुमचे बेसिक बुक्स आहेत जनरल सायन्सचे ते तुम्हाला रीड करायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर ते तुम्हाला मोस्टली पहा CBSEचे बुक्स जे असतात खूप इम्पॉर्टंट असतात. जे UPSC असेल किंवा मग MPSCचे विद्यार्थी असतात अभ्यास करणारे, ते पण हे बुक्स खूप जास्त रेफर करतात, कारण त्या बुक्समध्ये जे आहे खूप महत्त्वाचं टॉपिक वगैरे असतात व्यवस्थित समजवलेले वगैरे, ठीक आहे. त्यानंतर पहा जर आपण सब्जेक्ट वाईज जर पाहायला गेलं तर अशा प्रकारे ही सब्जेक्ट वाईज पाहायचं तुम्हाला. प्रोफेशनल या ठिकाणी सब्जेक्ट आहे द सेक्शन वाईज नंबर क्वेश्चन्स अँड मार्क डिटेल गिवन इन बिलो. तर पहा सब्जेक्ट, नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि मार्क्स अलॉटेड. तर टोटल तुमचा 100 मार्काचा हा पेपर असणार आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजे नर्सिंगचे तुम्हाला 70 क्वेश्चन विचारले जातील, त्यामध्ये तुम्हाला 70 मार्क नर्सिंगचे असणार आहेत. जनरल अवेअरनेस जे आहे त्यामध्ये 10 मार्क विचारले जातील, मार्क असतील आणि 10 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट पाहायचं जनरल अर्थमॅटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 10 प्रश्न असतील आणि 10 मार्क या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर GS तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 प्रश्न आणि 10 मार्क, तर एकूण 100 प्रश्न झाले आणि 100 मार्क झाले. तर पहा या ठिकाणी अशा प्रकारे हे तुम्हाला पेपर द्यायचा आहे. लक्षात असू द्या RRBला महत्त्वाचा जे प्रॉब्लेम असतो तो म्हणजे असतो निगेटिव्ह मार्किंग, ठीक आहे. या ठिकाणी हा खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रॉब्लेम आहे निगेटिव्ह मार्किंग, ज्यामध्ये बऱ्याच जणांचे मार्क कटून जातात. उदाहरणामध्ये जर तुम्हाला 100 पैकी जर 60 मार्क पडले तर त्यामधले जवळपास 30-40 तर निगेटिव्हमध्येच निघून जातात. उरले 20-40 तर त्यामध्ये लागण्याची तर काही शक्यताच नाही. तुम्हाला RRBचं तर ॲव्हरेज तुम्हाला लागायचं असेल तर तुम्हाला 60 ते 70 प्लस असणं गरजेचं आहे. लक्षात असू द्या, यामध्ये निगेटिव्ह वगैरे सर्व कटून 60 ते 70च्या पुढं असलं तर थोडीशी शक्यता असते, त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं. अशा प्रकारचा हा पूर्ण सिलेबस आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट कशाविषयी पाहिजे, काय कोणती माहिती तुम्हाला पाहिजे तर त्याविषयी नक्कीच व्हिडिओ बनवा. व्हिडिओ नक्कीच तो बनवला जाईल. धन्यवाद.